परसबागेमध्ये जे काही पालक निघाली आहे ती आपण या आपल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामध्ये जे काही आपले साहित्य आले त्या साहित्यावर आपण वजन काट्यावर मोजणार आहोत। तर एका बाजूला आपण पहिले ही पालक टाकू, ठीक आहे। ही पालक आपण टाकू आणि ताजी ताजी पालक आहे, सेंद्रिय पालक आहे। सेंद्रिय म्हणजे काय, याच्यामध्ये कोणतेही रासायनिक खत नाही, फवारा नाही, खत नाही का। तर आता याच्यामध्ये आपण गोटे टाकूया। जसं हे आहे 20 ग्रॅमचं, पहिले 20 ग्रॅम टाकतो, मग 20 आणि 20 किती झाले 40। किती ग्रॅम झाले 40 ग्रॅम। आता किती ग्रॅम, पुन्हा 10 ग्रॅमचा टाकला, आता किती ग्रॅम झाले 50 ग्रॅम। पुन्हा 10 ग्रॅमचा टाकला, आता किती झाले 60 ग्रॅम। आता पुन्हा 10 ग्रॅम 70 ग्रॅम। पुन्हा 10 ग्रॅम 80 ग्रॅम। नंतर हे 5 आणि 5 10, आता 90 ग्रॅम। पुन्हा 5 आणि 5 10 100 ग्रॅम। पुन्हा 5 आणि 5 10 110 ग्रॅम। आणि पुन्हा 5 आणि 5 10 ग्रॅम। पण तरी समान झालं का, म्हणजे आपण थोडंसं आता याच्यातून काढून घेऊ आणि थोडंसं काढून, आता पहा झालं झालं आहे। कुठून दिसते, दिसत आहे तिथं, हे बघा सीधी दांडी आली बघा, तुम्हाला दिसते का, पाहून घ्या। हे बघा आली सीधी दांडी, इकडून पण दिसते सीधी दांडी, हे बघा हे इथं हे आहे ना। म्हणजे आता झालं की नाही, किती ग्रॅम झाले मग 120 ग्रॅम। किती ग्रॅम झाली 120 ग्रॅम पालक निघालेली आहे, ठीक आहे। ओके, तर असंच आपण परसबागेमधलं सुद्धा मोजायचं आहे। मग तुम्हाला ग्रॅम समजलं पाहिजे, किती ग्रॅम आहे पालक। आता 120 ग्रॅम आहे, त्याच्यात आणखी थोडीशी टाकली तर जास्त वजन होते, म्हणजे किती समजा हे 5 ग्रॅम जास्त होऊ शकते आणखी, है ना। तर 120 ग्रॅम पालक आपल्या परसबागेतील आज आपण काढलेली आहे आणि हे आपल्या मध्यान्ह भोजनामध्ये शालेय पोषण आहाराच्या त्याच्यामध्ये आपण हे वापरणार आहोत, ठीक आहे।